मित्रांनो, शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेपैकी एक असणारी योजना म्हणजे दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना। ही योजना राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सामाजिक सुरक्षेसाठी राबविण्यात येते। या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची अपडेट आहे। या विवाह योजनेच्या अंतर्गत दिव्यांग अव्यांग विवाहासाठी शासनाकडून 1,50,000 रुपयाचे अनुदान, तर दिव्यांग विवाहासाठी 2,50,000 रुपये इतके अनुदान विवाहकर्त्यांना शासनाकडून दिले जाते। आणि या मिळणाऱ्या एकूण अनुदानाच्या 50% रक्कम ही 5 वर्षासाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे यापूर्वी लाभार्थ्यांना बंधनकारक होते। परंतु यामध्ये सुधारणा करण्यासाठी वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीची शासनाकडे दखल घेण्यात येऊन दिनांक 11 जून 2026 रोजी विवाह अनुदान योजनेच्या निकषामध्ये शासनाकडून महत्त्वाच्या सुधारणा करून यासाठी शासनाकडून एक GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। यानुसार आता विवाहकर्त्यांना जे अनुदान मिळणार आहे त्या अनुदान रकमेच्या फक्त 25% रक्कम ही आता फक्त 3 वर्षाकरिता मुदत ठेव म्हणून ठेवावी लागणार आहे आणि उर्वरित अनुदानाची रक्कम ही तत्काळ या विवाहकर्त्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे। आणि हेच अनुदान पात्र लाभार्थ्यांना दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत तत्काळ या विवाहकर्त्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे अशा प्रकारचे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत। कोणताही लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहू नये याची जबाबदारी सदस्य सचिव तसेच सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्यावर देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, जे दिव्यांग लाभार्थी या विवाहाच्या अनुदानासाठी पात्र आहेत त्यांना 31 जुलै 2026 पर्यंत त्यांच्या अनुदानाची रक्कम DBT अंतर्गत शासनाकडून त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। यामुळे या दिव्यांग लाभार्थ्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी व अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी तसेच स्वयं व्यवसाय करण्यासाठी या अनुदान निधीचा अतिशय मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। धन्यवाद।